थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. आता तुला बघतेच. हॅलो, किती डेस्परेट आहेस ग? इतकं सगळं झालं तरी परत समीरला कॉल करतेस? हे बघा, समीरची आई चुकीचं बोलल्या तरी त्यांचं बोलणं मी ऐकून घेतलं, कारण त्या वयाने मोठे आहेत. पण तुमचं बोलणं मी ऐकून नाही घेणार. तुम्ही समीरना फोन द्या. ए हॅलो, ऑर्डर कोणाला सोडतीयस ग? कोणाशी बोलतेस याचं जरा भान ठेव. सध्या तरी इतकंच माहिती आहे की वडिलांच्या पैशांचा नको तितका माज असलेला एका बेलगाम मुलीशी बोलतेय. शट अप, यू पॅरासाइट. हे बघ, समीरच्या आयुष्यातून ना मी तुला असं अलगद उचलून बाजूला फेकू शकते. राजसी आहे मी. माझ्याशी नीट बोलायचं, माझ्याशी पंगा नाही घ्यायचा. हा, आणि गर्विष्ठ कोणाला बोलतेस ग? बरं ठीक आहे, चल, आहे मी गर्विष्ठ. आय एम रिच, स्मार्ट अँड ब्युटिफुल. माझ्याकडे ना काहीतरी आहे ज्याचा मी गर्व करू शकते. पण तू चीप, गरीबडी. तुझ्याकडे काय ग? काय चाललंय हे? आणि काय माझा फोन काय तुझ्याकडे? आणि माझ्या मित्रांशी असं बोलायचं नाहीये. आणि मुळात म्हणजे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करू नकोस प्लीज, प्लीज. सॉरी, ते राजसी जाऊ द्या, ते सगळं जाऊ द्या. मी ना आज खूप खुश आहे आणि आज मी तुम्हाला थँक्यू बोलायला फोन केलाय. मला माहितीये मला की थँक्यू सॉरी बोलायचं नाहीये, पण तरी सुद्धा थँक्यू. थँक्यू का? हो, तुम्ही निकीच्या कोचिंगची फी भरली ना. तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माझं किती मोठं काम केलंय. ते काही नाही, हे थँक्यू तुम्हाला घ्यावंच लागेल. अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला बहुतेक. मी पैसे नाही भरलेले. तुम्ही नाही भरले? पण मगाशी तुम्ही बोललात ना की पैशांची व्यवस्था नाही झाली हे सांगायचं होतं मला. म्हणजे मी खूप प्रयत्न केला व्यवस्था करायचा, पण ते नाही होऊ शकलं हे मला सांगायचं होतं. पण ते बोलणं राहून गेलं मगाशी. पण मग तुम्ही पैसे नाही भरले तर मग कोणी भरले? आता तुम्ही भरपूर लोकांकडे ऍडव्हान्स मागितला होता, त्यापैकी कोणीतरी भरले असतील. बाप्पाने कोणाला तरी बुद्धी दिली असं वाटतंय. आणि तुम्ही काळजी नका करू, ज्यांनी कोणी भरलेत ना त्याचं नाव तुम्हाला कळेल. मग हे थँक्यू आहे ना, हे त्याच्यासाठी राखून ठेवा. अर्पिता पुरोहित. समीर, कोणीतरी आले, मी नंतर फोन करते तुम्हाला. काका, अरे तू कशी आहेस? या आतमध्ये या ना. या. नाही नको, काय ना, मला आधीच घरी जायला उशीर झालाय. विराज सरांनी हे अर्जंट मध्ये द्यायला सांगितलं होतं तुम्हाला, म्हणून आलोय. हे घ्या. काका बसा ना, मी पाणी देते. नाही ऐक ना, मी नंतर कधीतरी येईन. आता निघतो मी. थँक्यू, धन्यवाद. आहे का? निकीच्या कोचिंगच्या ऍडमिशनची रिसिप्ट आहे. याचा अर्थ निकीच्या ऍडमिशनचे पैसे विराज सरांनी भरले. तुझ्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, माझ्याकडे सोल्युशन्स आहेत. पैशांची अडचण आहे ना तुला, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. द्या इथे मी धरतो ते. आहो नाही नाही ठीक आहे. मला वाटलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तुमचा, आनंदी असाल तुम्ही, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालाय, उलट उलट वाढलाय. म्हणजे तुम्ही तुम्ही त्या दिवशी ऑफिसमध्ये ऐकलं असेलच ना, विराज सरांनी मला लग्नासाठी विचारलंय. मी नाही सांगितलं त्यांना, कारण अहो माझ्या मनात तसं काही नाहीच आहे त्यांच्यासाठी. पण एकदा दोनदा तीनदा नाही बोलून सुद्धा त्यांच्या मनात अजून तीच गोष्ट आहे. आणि आता जर ते माझ्या घरापर्यंत आले. घरापर्यंत? निकीची फी त्यांनी भरली, तेही परस्पर मला काहीच न सांगता. हा ना, हे सगळंच आता खूप अवघड होऊन बसलंय माझ्यासाठी. काय ना, घरच्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे आता त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली आले मी. नाही, तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही या सगळ्याकडे वेगळ्या अँगलने का बघताय? कदाचित सरांनी मदतीच्या दृष्टिकोनातूनच हे सगळं केलं असेल ना. आणि ऑफिस स्टाफसाठी ते अशी मदत करत असतात. हे बघा, तुम्ही मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता त्यांच्याशी बोलून बघा, त्यांचे आभार माना, त्यांना सांगा की मी पैसे परत करीन लवकरात लवकर. आता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं महत्वाचं आहे की नाही? हो, नाही मी पैसे परत करणार आहे त्यांचे, तेही लवकरात लवकर. मला तुम्हाला पैशांची मदत करता आली असते ना तर बरं झालं असतं. पण दुर्दैवानं अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही पैसे नाही दिले पण आधार दिलात मला, आणि तुमची मदत करण्याची इच्छा अगदी प्रामाणिक होती. तुमचे ते धीराचे 4 शब्द ना, त्या प्रत्यक्ष मदतीपेक्षा जास्त मोलाचे वाटतात मला. असं का? कारण अहो, तुम्ही जी मदत करणार होतात ना मला, त्यामागे कुठलीच अपेक्षा नव्हती. पण विराज सरांनी जी मदत केली आहे त्यामागे नक्कीच काहीतरी स्वार्थ आहे. तुम्ही थांबा, मी बसतो आत.